नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर अनैतिक संबंधातून कसा शेवट भयंकर होतो आपण आजच्या स्टोरीमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेश्मा वय 30 आणि आनंद सुतार वय 31. तर हे दोघं लहानपणापासून मित्र असतात आणि एकाच गावामध्ये राहत असतात. तर ही घटना आहे खानपूर तालुक्यातील बिडे गावातली. तर दोघे लहानपणापासून मित्र असतात. त्यानंतर त्यांचं रूपांतर प्रेमात होतं. प्रेमात झाल्यानंतर हे तिच्या कुटुंबाला कळतं. रेश्माच्या घरचे काय करतात, तिचं लग्न गावातील शिवानंद नावाच्या तरुणाशी लावून देतात. लग्न होतं, चांगला सुखी संसार चालू असतो. त्यानंतर त्यांना 2 मुलं होतात. त्यानंतर परत रेश्माचा आणि तिचा प्रियकर यांची दोघांची परत भेट होते आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध चालू असतात. तर ही एक दिवस तिचा नवरा शिवानंद बघतो, आनंदला रंगेहात पकडतो. त्यानंतर तो काय करतो, पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतो. नंदगड पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतो. मग पोलीस तक्रार घेतात आणि आनंदला वॉर्निंग देतात. त्यानंतर मग रेश्मा काय करते, आनंदपासून दूर जाते. पण आनंदाला तिच्याशी बोलायचं असतं, त्यामुळे तो तिला त्रास देत असतो. आनंदाला रेश्मा खूप समजावून सांगते, पण तो काय ऐकत नाही. शिवानंद घरी नसतो तेव्हा तो रेश्माकडे जायचा गुपचूप. तर रेश्मा सगळं थांबवण्याचा प्रयत्न करते, त्याला समजावून सांगत असते. तो काय ऐकत नाही, त्याला खूप राग येतो. शुक्रवारी 15 ऑगस्ट सकाळी शिवानंद काय करतो, गाईचे दूध काढण्यासाठी डेअरीत गेलेला होता. त्या दरम्यान आनंद घरी येतो. घरी आल्यानंतर रेश्माच्या पोटात 9 वेळा वार करतो. तिची जागेवरच हत्या होते. तर हे सर्व तिची मुलं बघत असतात. ते खूप घाबरून जातात, कारण रक्तस्राव भरपूर झालेला असतो, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू होतो. त्यानंतर तो आनंद काय करतो, हे सगळं बघून स्वतःच्या पोटात पण वार करतो आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. तर आसपासचे लोक त्याला हॉस्पिटलला नेतात, पण तो जातानाच मरण पावतो. तर बघू शकता 2 मुलं कशी अनाथ झाले. या घटनेतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे, हेतू एवढाच आपण सत्य समोर आणतो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.